मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराला दोऱ्यांनी का बांधलं जातं आणि काही ठिकाणी त्याच्या डोक्यावर हलकासा दांडा का मारला जातो? हे नक्की का केलं जातं? ही फक्त एक परंपरा आहे की यामागे असं काही गूढ दडलंय जे आत्मा आणि मृत्यूच्या मधल्या सगळ्यात भयानक क्षणाकडे इशारा करतं? गरुड पुराणात मृत्यूला फक्त शरीराचा शेवट मानलं जात नाही, तर एका अतिशय संवेदनशील आणि रहस्यमय प्रवासाची सुरुवात मानली जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा प्राण शरीर सोडतात तेव्हा आत्मा लगेच कुठे दूर निघून जात नाही. काही काळ ती त्याच शरीराभोवतीच फिरत राहते, जणू तिला अजूनही विश्वास बसत नाही की सगळं खरंच संपलं आहे. याच क्षणी सर्वात जास्त काळजी घेतली जाते. तुम्ही पाहिलं असेल की मृतदेहाचे हात आणि पाय बांधले जातात. यामागे फक्त एक सामाजिक कारण नाही, तर एक खोल आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर शरीरात उरलेली सूक्ष्म ऊर्जा कधी कधी अनियंत्रित हालचाली निर्माण करू शकते. या हालचाली पाहणाऱ्यांसाठी भीतीदायक आणि अस्वस्थ करणाऱ्या ठरू शकतात. पण खरंच एवढंच कारण आहे का, की यामागे अजून काही गुपित लपलेलं आहे? काही मान्यतांनुसार जेव्हा आत्मा शरीरापासून वेगळी होते तेव्हा ती गोंधळलेली आणि अस्थिर असते. तिला अजूनही वाटतं की हे शरीर तिचंच आहे. अशा वेळी जर शरीर मोकळं आणि स्वतंत्र ठेवलं तर तिचा त्या शरीराशी असलेला मोह अजून वाढू शकतो. म्हणूनच शरीर बांधलं जातं, जेणेकरून आत्म्याला हा संकेत मिळावा की आता हे शरीर तिचं राहिलेलं नाही. आता बोलूया त्या गूढ प्रथेबद्दल, ज्यामध्ये डोक्यावर दांडा मारला जातो. हे ऐकताना थोडं विचित्र वाटेल, पण यामागेही एक खोल विश्वास दडलेला आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरही ब्रह्मरंध्र म्हणजेच डोक्याचा सर्वात वरचा भाग हा आत्मा बाहेर पडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. काही परंपरांमध्ये असं मानलं जातं की जर आत्मा पूर्णपणे बाहेर पडली नसेल तर डोक्यावर हलकासा आघात करून ती प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता जरा विचार करा, जर हे खरं असेल तर त्या क्षणी आत्मा सगळं अनुभवत असेल का? तिला वेदना होत असतील की ती फक्त एक शांत साक्षीदार बनून स्वतःच्या शरीराकडे पाहत असेल? हा प्रश्न जितका भयानक आहे तितकाच रहस्यमयही आहे. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, तर काहींना वाटतं की ही हजारो वर्षांपूर्वीची अशी समज आहे जी आपण अजून पूर्णपणे समजू शकलो नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मृत्यूनंतरचे ते काही क्षण बाहेरून जितके शांत दिसतात तितकेच ते आतून खोल आणि अनोळखी असतात. गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर जीवन आणि मृत्यू यांच्या मधल्या त्या सूक्ष्म अंतराची जाणीव करून देण्यासाठी आहे, जी आपण सहज समजू शकत नाही. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जर आत्मा काही काळ आपल्या शरीराभोवतीच फिरत असेल तर ती आपल्या प्रिय व्यक्तींना पाहत असेल का? त्यांच्या अश्रूंना, त्यांच्या वेदनांना ती जाणवत असेल का? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर त्या क्षणी आत्मा सगळं पाहू शकत असेल तर ती आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल का? तुम्हाला काय वाटतं? या परंपरा फक्त रिवाज आहेत की यामागे खरंच एखादं खोल रहस्य दडलं आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच रहस्यमय विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.